व्यक्त केलाय। मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला। मनोज जरांगेंनी आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। एकनाथ शिंदे डबल गेम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना बरा म्हणायची वेळ आली आहे असंही वक्तव्य जरांगेंनी केलंय। त्यामुळे एकतर मैत्री किंवा शत्रुत्व करा, पण ठासून करा, नाहीतर तुमचे 25-30 आमदार पाडण्याचा गंभीर इशाराही जरांगेंनी दिलेला आहे। असे छक्केपंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून, कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना। आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते। तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत। आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका, कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय। 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया। तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार तर शिंदे साहेबांचे मी इतके शिटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं। पैसे नोटा नाही चलत साहेब, मोदी साहेबांनी लोकसभेला लई नोटा चाललेल्यात लोकाला, काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं। मी झोपून टाकीन तुमचे सगळे। मला शिंदे साहेबांकडून या अपेक्षाच नव्हती। किती डबल ढोलकी चालणार तुम्ही? प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक, ह्या गटाचा नाही निवडून आला आणि त्या गटाचा निवडून आला। मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत आहेत, ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार चिरीमिरी त्यांना तिकडे चारून। जातवंत रक्तवान आहेत साहेब, आम्ही जातवंत तासील रक्ताचे आहेत शिंदे साहेब, यांच्यावर कधी संशय येत नव्हता। आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येते? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय येऊ नये? शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटोळ होईल बरं का। आणि विलास घुंबरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच, हेच विषय तुम्ही वाटोळ करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी। केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच, तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता। शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही, तुम्ही मला काही करू शकत नाही। जा तिकडं, बघा मी बी काय करायचं ती। सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडे? तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्या कॉलेजला बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन उभा करणार, आणि त्याला बळ एकनाथ शिंदे साहेब देणार? शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही ते गादीवर बसला। तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलोत काय गुतलंय, असं नसतं ते, असं नसतं ते। ती भाप उतरायची ताकद आहे माया। दरम्यान या सगळ्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले तेही पाहूया। प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समिती